मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या बिझनेसच्या सीरीज मध्ये आपण आता नवीन एक पदार्थ घेऊन आलेलो आहे। बघू शकता आपण दाबेली आणलेली आहे आणि फक्त 15 रुपयाला ही आपण स्वस्त विकतोय, कारण की आपला पहिलाच दिवस आहे आणि तुम्ही तुमच्या एरियामध्ये जर चांगला क्राऊड असेल तर हळूहळू तुम्ही सुरुवात करा आणि तुम्ही विकू शकता 20-25 रुपयाला। मी आता रंकाळ्यावर आहे, बघू शकता या बाजूला वेगवेगळ्या गाड्या आहेत आणि याच ठिकाणी सकाळी रोज नाश्ता वगैरे असतो, इडली असते, खूप छान पदार्थ। साई फास्ट फूड सेंटर असं नाव आहे। किती रुपये प्रॉफिट होतोय, किती रुपये खर्च होतोय, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये देतोय। चला सुरुवात करूया आपल्या स्पेशल व्हिडिओला। तर मित्रांनो, 30 रुपयाला 1 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित आता शिजवून घ्यायचे आहेत। थोडंसं पाणी ठेवायचं कुकरमध्ये आणि धुवून घेतलेले आहेत व्यवस्थित, कारण की शेतातनं जसे येतात त्याला थोडीशी माती वगैरे लागलेली असते, त्यामुळं धुवून घेतलेले बेस्ट। आपण काय साल काढून टाकणार आहे, पण तरी सुद्धा 3-4 शिट्ट्या काढायच्या, प्रॉपर शिजले पाहिजेत आणि थोडंसं पाणी घालायचं आहे। किती पाणी घालायचं? बटाटे भिजतील एवढं पाणी घालायचं आहे त्यामध्ये। तर मित्रांनो, आता बटाटे शिजलेले आहेत, 4 ते 5 शिट्ट्या आपण काढलेल्या आहेत व्यवस्थित। बटाटे आता मस्तपैकी शिजून तयार आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं काम आपण हेच केलेलं आहे, हे गार व्हायला ठेवायचे आहेत। तर मित्रांनो, आज आपण करतोय दाबेली आणि दाबेलीसाठी बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि सगळं साहित्य आम्ही खरेदी करून आलेलो आहे कोल्हापूरमधनं। 20 रुपयाची चेरी आणि 60 रुपयाचे शेंगदाणे घेतलेले आहेत, मसाला शेंगदाणे। 40 रुपयाची शेव घेतलेली आहे। त्यानंतर खोबरा वाटी एक घेतलाय, वाळकं खोबरं। त्यानंतर खजूर घेतलेले आहेत थोडेसे, आपल्याला एवढे लागणार नाही आहेत। तर संचितानं आता चांगले चांगले मसाले शोधून आणलेले आहेत दाबेली करण्यासाठी आणि आता कढई गरम करायला ठेवली आहे, यामध्ये आपण टाकूया एक एक। आता धने टाकलेले आहेत, 4 चमचे चांगले धने टाकूया। 2 चमचे 1.5 चमचा जिरे टाकलेले आहे आणि 1 चमचा बडीशेप घालायची आहे। सगळं व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। 1 चमचा तीळ घालायचे आहेत। ओके, तमालपत्र आपल्याकडे आहेच भरपूर, 2 तमालपत्र घालायचे आहेत। 2 काड्या दालचिनी, 1 दगडफूल, मिरं आणि लवंग टाकायचं आहे, 1-1, 2-2। सगळा मिक्स मसाला आहे। मस्तपैकी पावसाचं वातावरण झालंय कोल्हापुरात, पाऊस काय पडत नाही पण वातावरण चांगलं झालंय, थोडा झिमझिम पाऊस चालू आहे। मसाला व्यवस्थित मंदाचेवर भाजून घ्यायचा आहे। तर बटाटे इकडे गार व्हायला ठेवलेले आहेत। दाबेलीचा व्हिडिओ करा, बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती आणि ती रिक्वेस्ट आम्ही पूर्ण करतोय। आता यामध्ये लाल मिरची भाजली तरी चालते, याच्याबरोबर आपल्याकडे लाल मिरचीची पूड रेडी असल्यामुळे आपण काय घालत नाहीये। तर वाळलेलं खोबरं घेतलेलं आहे, दाखव जरा। वाळलेलं खोबऱ्याची वाटी एक खिसून घ्यायची आहे। तर एक खोबरं घ्यायचं आहे वाळलेलं, ते खिसून घ्यायचं आहे। बघा मी अशा पद्धतीने खिसतोय। आता हे खोबरं भाजून घ्यायचं आहे खिसलेलं, जरा निवडून बी बघून घ्यायचे, बी काढून टाकायचे त्यातनं। मित्रांनो, चिंचेच्या कोळाची रेसिपी ही तुम्ही बघून ठेवा आणि सेवच करून ठेवा, कारण की बऱ्याच व्यवसायासाठी किंवा बऱ्याच पदार्थांसाठी चिंचेचा कोळ हा महत्त्वाचा असतो आणि हा लागतो, त्याशिवाय टेस्ट येत नाही। खमंग भाजून झालेली आहे आणि आता ही मसाल्यामध्ये काढून घ्यायची। तर चिंचेमध्ये पाणी घालायचं आहे, एक मूठभर चिंच घेतलेली आहे साधारण, भिजत घालायची, थोडा वेळ ठेवायचा आहे। तर मित्रांनो, चिंचेचा कोळ करण्यासाठी गुळ अशा पद्धतीने खिसून घ्यायचा आहे, जेणेकरून लवकरात लवकर त्याची पेस्ट होईल आणि प्युरी तयार होईल, छान कोळ तयार होईल। तर मित्रांनो, भिजवलेली चिंच अशी व्यवस्थित हाताने कुचकरून घ्यायची, जेणेकरून त्याच्यामध्ये बिया आणि रेषा राहायला नकोत। आता पातेल्यामध्ये टाकायचे आहे। चिंचेच्या कोळामध्ये गुळ फार टाकावा लागतो, कारण की गोड पाहिजे चिंचेचा कोळ, फार आंबट चालत नाही, त्यासाठी गुळ टाकायचा आपल्याला। आता गुळ थोडासा टाकूया, टेस्टिंग बेस्टिंग करूया। थोडा गुळ टाकूया चिरलेला। तर मित्रांनो, 4-5 खजूर घेतले, खजूर घेतलेले आहेत, हे बिया काढून आता ते टाकायचे आहेत। याच्यामुळे काय होतंय, घट्टपणा येतो आणि गोडसरपणा जास्त येतो। आता सगळं मस्तपैकी गरम करूया। तर मित्रांनो, जे आपण मसाल्यासाठी सगळं भाजून घेतलं होतं खडा मसाला, त्याचं आता मिश्रण करूया। मिक्सरमधून फिरवून घेऊया खडा मसाला सगळा
तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आता अशा पद्धतीने मसाला तयार केलेला आहे. पूर्ण बारीक जेवढी शक्य तेवढी पेस्ट करायची. कमर्शियल मिक्सर आणला तर आणि बेस्ट होत आहे. तर चिंचेचा कोळ इथं रेडी करायला लागलोय आपण. आता हे गरम व्हायला लागले बघा. आता उकळून घ्यायचं सगळं परत एकदा. यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार. तर मिरची पूड यामध्ये घालायची आहे थोडीशी. तर मित्रांनो हा शिजवलेला बटाटा आहे तो व्यवस्थित आता पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो हे असं व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचं आहे याचं. तर मित्रांनो दाबेली करायचं म्हटलं की भरपूर तयारी करायला लागते. जवळजवळ आम्ही सकाळपासून याची तयारी करतोय. खरेदी केली त्यानंतर आता भाजी तयार करणार आहे. एक वाटीला थोडंसं कमी, पूर्ण वाटीला असं तेल घातलेलं आहे. तर मित्रांनो तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आता थोडासा आपण तयार केलेला मसाला घालायचा आहे. चार चमचे मसाला घातलेला आहे जो आपण केला होता तो स्पेशल मसाला. आपण रंग वगैरे काय घालणार नाही आहे आर्टिफिशियल, आपल्याला ते आवडत नाही. आणि मिरची पूड घालायची आहे. बेडगी आणि काश्मीरी मिरची पूडची मिक्स घालायची आहे जेणेकरून कलर पण येईल चांगला नॅचरल. तेलामध्ये चांगला हा मसाला मुरवायचा आहे आणि त्यानंतर बारीक केलेले बटाटे यामध्ये टाकायचे आहेत. जास्त मोठी प्रोसेस नाही, आपण छोट्या 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 भरपूर वस्तू त्याला लागतात त्यामुळं जर अशी ही लेंदी वाटू शकते. पण एकदा आपला हात बसला की तुम्ही नक्कीच हा दाबेलीचा व्यवसाय करू शकता. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. 1 किलो बटाट्याची आपली ही पेस्ट आहे. तर 2 चमचे मोठे म्हणजे टेबल स्पून टाकायचे आहेत. चव टेस्ट करत करत टाका म्हणजे जेणेकरून आपल्याला कळेल. संचिताची स्पेशल गाडी आहे ही. थोडंसं पाणी घालायचं ज्यामध्ये, जास्त पातळ डूस करायचं नाहीये. यामध्ये 2 ते 3 चमचे पिठी साखर यामध्ये घालायची आहे. 1 चमचा चिंचेचा कोळ घालायचा आपण तयार केलेला. थोडंसं पाणी घालायचं. म्हणजे पावाला लागलं पाहिजे अशा पद्धतीनं त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर मित्रांनो दाबेलीची भाजी आता रेडी झालेली आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीचा एक चपटा डबा घ्या आणि त्यामध्ये ही सगळी भाजी भरायची आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला कॅरी करायला घेऊन जायला बरं पडेल. त्यानंतर वरनं मसाला शेंगदाणे घालायचे आहेत. बस वरून छान चेरी टाकायची आहे. डाळिंब असेल तर डाळिंब टाकू शकता. ओके, शेव घाला, कोथिंबीर घाला. वरनं मस्तपैकी शेव घातलेली आहे. कोथिंबीर टाकायची आहे मस्तपैकी. तर आता डबा रेडी झालेला आहे. असा डबा मी घेऊन जाणार आहे स्टॉलवर विकण्यासाठी रंकाळ्यावर. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की 3 ब्रेड आणलेले आहेत म्हणजे 3 लाद्या आणलेल्या आहेत. जवळजवळ 36 ब्रेड आहेत. 90 रुपयाचे झालेले आहेत. कोळ तयार केलेला आहे एक डबाभर भाजी तयार केलेली आहे. थोडेशा चेरी, 40 रुपयाची शेव घेतलेली आहे आणि यातले आपण शेंगदाणे, मसाला शेंगदाणे भरपूर आणले. त्यातले काही शेंगदाणे आपण वापरणार आहे. तर त्याचबरोबर तुम्ही तुमचं बजेट जर चांगलं असेल तर अमूलचं तुम्ही बटर वापरू शकता. तर व्यावसायिक लोक अशा पद्धतीचं हे बटर वापरतात न्यूट्रीलाइटचं. तर 30 रुपयाला एक पाकिट असं मिळालेलं आहे आणि डबाभर कांदा. तर यूज अँड थ्रो प्लेट्स आहेत. तुम्हाला जर व्यवसाय नेहमी करायचा असेल तर तुम्ही चांगल्या प्लेट्स वापरू शकताय म्हणजे धुवायला लागतील पण चांगलं होईल म्हणजे एक लुक येईल तुमच्या दाबेलीला. तर मित्रांनो आम्ही 4-4:30 वाजता रंकाळ्यावर या ठिकाणी आलेलो आहे कडाण हॉटेल पाशी.
आणि संध्याकाळचा हा पदार्थ आहे. तुम्ही दिवसभर पण विकू शकता कॉलेज एरियामध्ये, पण आम्ही संध्याकाळी जास्त करून विकण्याचा प्रयत्न केला. पाव मधून कापायचा आहे, चिंचेचा कोळ लावायचा व्यवस्थित त्याच्यावर आणि त्याच्यावर आता भाजी टाकायची आहे जी आपण केली होती स्पेशल दाबेलीची. चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित भरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर शेंगदाणे टाकायचे आहेत, कांदा टाकायचा आहे, थोडी चेरी टाकायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित तव्यावर भाजून घ्यायचं आहे. बटर टाकायचं आहे आणि चारी बाजून व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं, जेणेकरून खूप छान कुरकुरीत होईल बाहेरनं आणि आतमध्ये मऊ लागेल. बघा किती मस्त अशी भाजून घेतलेली आहे आणि आता पहिली आमची दाबेली रेडी होत आहे. अशी थोडी या बाजूला आणि या बाजूला बुडवायची आणि त्याला मस्तपैकी शेवेत पण परत एकदा बुडवायचं. तर मित्रांनो, या ठिकाणी आता दाबेलीची सुरुवात झालेली आहे आणि बघू शकता गिरायक यायला चालू झालेलं आहे. 2-3 आतापर्यंत 4 दाबेल्या गेलेल्या आहेत आणि हळूहळू गिरायक येते. तीच आता भाजून झालेली आहे. आता मी काढून घेतो. जरासं गरम असते त्यामुळं काळजीपूर्वक ठेवायची आहे पटकन. बघा मस्त आहे, टेस्ट एकदम प्राईसच्या मानाने एकदम छान आहे. पटकन आपण गडबडीत जायचं असेल तर पटकन आपण खाऊन जाऊ शकतो. एक नंबर क्वालिटी आहे, विषय हार्ड शेवटच. 2-3 ग्राहक यांनी खाऊन बघितली. मी सुद्धा म्हटलं की आता आपण पण खाऊन बघूया, टेस्ट करूया. खूपच छान झाली होती, नक्की ट्राय करून बघा. तर आतापर्यंत मित्रांनो 10 दाबेली खपलेले आहेत आणि भाजी बघू शकता, एवढी भाजी संपलेली आहे, अजून बरीचशी राहिलेली आहे आणि ब्रेड पण इथं आहेत. तर आता गिरायक आलेला आहे, अजून 3 दाबेल्यांची ऑर्डर आलेली आहे. मित्रांनो, चांगलं रॉ मटेरियल आणि स्वच्छता त्याचबरोबर कुटुंबाची साथ असेल तर माणूस कोणताही व्यवसाय करू शकतो आणि चांगला नफा कमवू शकतो. तर मित्रांनो, बिझनेस म्हटल्यावर अलर्ट राहावं लागतं. पटकन भरपूर गिरायक एकाच वेळी आलं की नाही गोंधळ होण्याची शक्यता असते, त्यामुळं व्यवस्थित अलर्ट राहून काम करावं लागते. तर मित्रांनो, व्यवसाय म्हटलं की कष्ट भरपूर असतात. नक्कीच व्यावसायिकाचे कष्ट काय असतात हे आता कळायला लागले व्यवसाय करायला लागल्यावर. काळजीपूर्वक आणि सध्या खूप टेन्शनचं वातावरण आहे, पण त्यातनं सुद्धा भरपूर व्यावसायिक स्वतःला सिद्ध करतायत, नवीन नवीन व्यवसाय करतायत. खूपच भारी वाटतंय आणि तुम्ही सुद्धा हा व्यवसाय चालू करताय. करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी आम्ही हा व्हिडिओ करतो. इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितला म्हणजे तुम्ही नक्की व्यवसाय करणार, याचा हिशोब शेवटी मांडलाय. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे घ्या, कसं वाटलं सांगा खाऊन. एक नंबर, मस्त मस्त, दोन्ही पण एक नंबर आहे. पाव हा क्वालिटी वापरलेला आहे. त्यानंतर दाबेलीची चवही क्वालिटी आहे, एकदम बेस्ट आहे. दाबेलीची टेस्ट खूपच छान आहे. चला तर मग बघूया आता खर्च किती आलेला आहे दाबेली तयार करण्यासाठी आणि फायदा किती झाला. बटाटा 30 रुपये किलो, 20 रुपयाचा मसाला, अशाच पद्धतीने सगळ्याचे रेट लिहिलेले आहे. टोटल खर्च 405 रुपये आलेला आहे. 15 रुपयाने विकला, 540 रुपये होता, 405 रुपये खर्च आलेला आहे. 135 रुपये फायदा होतो. पण तुम्ही 20 आणि 25 रुपयाने विकला तर तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो. बिझनेसचा एक प्रकारचा अंदाज यावा यासाठी आम्ही हा व्हिडिओ केलेला आहे. यामध्ये बरेच खर्च ऍड होणार आहेत आणि होलसेल रेटमध्ये खरेदी केल्यानंतर बरेच खर्च कमी सुद्धा होणार आहेत. या सगळ्याची नोंद घ्यावी आणि नक्की आपला व्यवसाय चालू करावा. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आम्ही जवळजवळ 2-2.5 तास या ठिकाणी थांबलो होतो आणि हा व्यवसाय केलेला आहे. तर सगळ्या दाबेली संपलेल्या आहेत आणि दादांनी सहकार्य आम्हाला केलं. खूप खूप धन्यवाद. विकी सर आहेत आणि यांचा सकाळी नाश्ता सेंटर आहे रोज सकाळी 7 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत. नक्की त्याचा पण व्हिडिओ आपण करणारच आहे. नक्की यांना भेट द्या, यांची पण टेस्ट खूप चांगली असते. मी नेहमी या ठिकाणी नाश्ता करत असतोय.